मिताली, हे बघ, दुधाच्या साईला असं चांगलं शिजवून त्याच्यापासून शुद्ध तूप बनवलं जातं. मी समजले आजी. लोणचं बनवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे की आपण कैरीच्या फोडींना उन्हात चांगलं सुकवलं पाहिजे. ते का आजी? ते अशासाठी की जर फोडींमध्ये जराही पाणी राहिलं तर त्यात मसाले घातल्यावर चव चांगली येत नाही. ठीक आहे आजी, मी समजले. अशा प्रकारे मिताली आपल्या आजीकडून कित्येक गोष्टी बनवायला शिकली. मितालीला स्वयंपाकाची खूप आवड होती. दिवस असेच निघून गेले. आता मिताली एक सुंदर युवती बनली होती. आजीने मितालीचे लग्न एका योग्य मुलाशी, महेशशी लावून दिले. मिताली आणि महेश एकमेकांसोबत खूप खुश होते. एका वर्षानंतर मिताली आणि महेशला 2 जुळी मुलं झाली, ज्यांची नावं त्यांनी आलोक आणि आदित्य ठेवले होते. दोघे खूप सुखात होते. महेश आपल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निभावत होता. काही काळाने मितालीची आजी वारली. मितालीने रडून रडून स्वतःची अवस्था करून घेतली. आता या जगात मितालीचे केवळ आपले म्हणून 3 लोक उरले होते, महेश आणि त्यांची 2 जुळी मुलं. मितालीने स्वतःला सावरलं आणि ती आपल्या नवरा आणि मुलांच्या देखभालीत गढून गेली. पण परमेश्वराने कदाचित मितालीच्या नशिबात खूप कमी सुख लिहिलं होतं. महेशचा एक भयानक अपघात झाला, ज्यामुळे त्याने अंथरूण धरले. मितालीला हे कळतच नव्हते की ती स्वतःचा आणि आपल्या 2 मुलांचा सांभाळ करेल. काही दिवसातच त्यांच्याकडे अन्नाचा एक कणही उरला नाही. त्यांच्याकडे औषधांसाठी देखील पैसे नव्हते. आणि मग एके दिवशी महेशने देखील आपला देह त्यागला. महेशच्या मृत्यूने मितालीवर जणू दुःखांचा डोंगरच कोसळला होता. महेश घरात एकटाच कमावता पुरुष होता, ज्याच्या जाण्याने घराची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली. मितालीने ह्या आधी कधीच काम केले नव्हते, पण आता तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. जर मी आता काम नाही केले तर माझी 2 मुलं भुकेने मरतील. मला कमाई करावीच लागेल, पण मी कशी कमाई करू? मला तर कुठलं काम देखील येत नाही. मी तर शिकलेली सुद्धा नाहीये. मिताली ह्याचाच विचार करत होती. तिला समजत नव्हतं की तिने काय केलं पाहिजे. अचानक तिची नजर घरातल्या बरण्यांकडे गेली. लोणचे, हो, मी लोणचे बनवून विकू शकते. मितालीने लोणचे बनवायला सुरुवात केली आणि जेव्हा तिचे लोणचे तयार झाले तेव्हा तिने ते लोणचे एका मोठ्या बरणीत भरून घेतलं. ते लोणचे घेऊन मिताली बाजारात गेली. तिथे ओरडून ओरडून ती ते लोणचे विकू लागली. कित्येक लोकांनी तिच्याकडून लोणचे विकत घेतले आणि संध्याकाळी घरी आल्यावर मितालीने आपली पहिली कमाई पाहिली तेव्हा ती खूप खुश झाली. त्या पैशांनी मितालीने आणखी कैऱ्या विकत घेतल्या आणि आपल्या 2 मुलांसाठी खाऊ सुद्धा. दुसऱ्या दिवशी मितालीने पुन्हा लोणचे बनवले आणि पुन्हा तिने बाजारात नेऊन विकले. काही दिवसातच मितालीचे लोणचे संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला होता आणि आता मितालीचे लोणचे खरेदी करण्यासाठी लोक रांग लावून उभे राहू लागले. मिताली खुश होती, कारण तिला गरजेपेक्षा जास्त पैसे मिळू लागले होते आणि तिच्या 2 मुलांचे पालन पोषण खूप चांगल्या प्रकारे होऊ लागले होते. काही वर्षांनी मितालीची 2 मुले मोठी झाली आणि आता ते दोघं मोठ्या शाळेत शिकू लागले होते.
मितालीने लोणचे विकून विकून मोठे घर बांधले आणि आता मितालीने बाजारात मोठे दुकान देखील खरेदी केले होते. आता तर ती लोणच्या सोबत इतर गोष्टी देखील विकू लागली होती. मितालीने आपल्या मदतीसाठी कित्येक बायकांना कामाला ठेवले. अशाने त्या गावातील गरीब बेरोजगार बायकांना काम मिळू लागले आणि त्यांचे आयुष्य देखील सुधारू लागले होते. मिताली आता दिवसेंदिवस खूप प्रगती करू लागली होती. मितालीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचाही वापर सुरू केला होता. तिचा छोटासा व्यवसाय आता खूप मोठी फॅक्टरी बनली होती आणि तिचं ते बाजारातलं दुकान त्याची जागा आता 4 मजली इमारतीने घेतली होती. गरीब अशिक्षित मिताली आता एका मोठ्या कंपनीची मालकीण बनली होती. आता जेव्हा एका रिपोर्टरने तिला विचारले, लोणच्यापासून ते मोठ्या कंपनीपर्यंत तुम्ही प्रवास केलात, मॅडम तुम्ही हे सांगू शकाल का यामागची मुख्य प्रेरणा काय आहे? गरज. जर मला कमवायची गरज पडलीच नसती तर मी लोणचं बनवलं नसतं आणि ही कंपनी सुद्धा उभी राहिली नसती. मिताली मॅडम, तुमच्या या साहसाला मी सलाम करते आणि आमच्या या शुभकामना आहेत की तुमचा हा व्यवसाय लवकरच आंतरराष्ट्रीय व्यापार बनावा. तर मॅडम, तुमच्या कहाणीचा सार असा आहे की यशस्वी होण्यासाठी सतत काम करण्याची गरज आहे. चिल्लू आपल्या अंगणातल्या झाडावर चढून आंबे तोडत होता. हे घे आई, हा पण आणि हा सुद्धा. आता बास झालं चिल्लू, खालती ये बाळा. आई आता आलो, थोडे अजून आंबे तोडतो. चल्लूने खूप आंबे तोडले आणि झाडावरून खाली उडी मारली. चिल्लू आनंदित होऊन आंबे खाऊ लागला. गोड गोड आंबे खाऊन त्याचा चेहरा आनंदित झाला होता. चल्लू, एवढे सगळे आंबे तू एकटाच खाणार आहेस का? नाही आई, हे तर खूप आहेत, तू पण घे ना. चिल्लूच्या आईने सुद्धा आंबे खायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर त्या दोघांचंही मन भरलं. अरे बास बास, मी अजून नाही खाऊ शकत. हा, मी सुद्धा. पण आता ह्या आंब्यांचं आपण काय करायचं? काय करू शकतो? तुझे बाबा सुद्धा इथे नाहीयेत, नाहीतर त्यांनी हे सगळे आंबे बाजारात नेऊन विकले असते आणि घरी पैसे घेऊन आले असते. त्यासाठी बाबांची काय आवश्यकता आहे? मीच बाजारात जाऊन आंबे विकतो ना. तू अजून लहान आहेस, एकटा कसा जाशील बाजारात? आणि जंगलामध्ये चोर लुटेऱ्यांनी तुला लुटलं तर? आई, मी सगळ्या चोर लुटेऱ्यांची सुट्टी करून टाकेन. चल, मी संध्याकाळी आंबे विकून परत येतो. हा, ठीक आहे? खोडकर चिल्लू आंब्यांची टोपली डोक्यावर घेऊन बाजाराच्या दिशेने चालू लागला. पण जसं आईने सांगितलं होतं, जंगलामध्ये 2 चोर बसले होते. अरे झोप माझ्या चोरांच्या बादशाह, झोपून जा धूर्त माणसा. तू मला धूर्त म्हणालास? तुझी ही हिंमत? नाही नाही गुरु, मी तर तुमचं कौतुक करत होतो. कौतुक करत होतास की शिव्या देत होतास? गुरु गुरु, ते पहा, तुमची शिकार आली. चेल्लूला आपल्या दिशेने येताना बघून मोटूराम आणि गट्टू उभे राहिले. आता मी काय करू? माझी बायको आणि मुलं 1 आठवड्यापासून उपाशी आहेत. मी तर मरून जायला हवं होतं. मी माझ्या बायको आणि मुलांना पोट भरून जेवण सुद्धा नाही देऊ शकत. अरे गुरु, तुम्ही काळजी करू नका. वरचा तुमची मदत करायला कोणा ना कोणाला नक्कीच इथे पाठवेल. मी तुमची काही मदत करू शकतो का? तू तुझ्याकडचे काही आंबे आम्हाला देऊ शकतोस खाण्यासाठी? चिल्लू चतुर होता. त्याने खूप विचार केला. काका,
मी तुमची यापेक्षा जास्त मदत करू इच्छितो. मी तर तुम्हाला सोन्याची नाणी देऊ इच्छितो. काय तुझ्याकडे खरोखरच सोन्याचं नाणं आहे? नाही, पण मी तुम्हाला सोन्याची नाणी मिळवून देऊ शकतो. ते कसं? मी हे आंबे बाजारात घेऊन जातो आणि ह्या बदल्यात मला सोन्याची नाणी मिळतील. ती मी तुम्हाला देऊन टाकेन. पण या आंब्यांच्या बदल्यात तुला सोन्याची नाणी देणार कोण? चला मी तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला ही आंब्यांची टोपली स्वतःच्या डोक्यावर घेऊन बाजारापर्यंत न्यावी लागेल. कारण मी तर खूप लहान आहे ना, इतकं ओझं मी नाही उचलू शकत. जर तुम्ही ही टोपली उचलली तर ती सगळी सोन्याची नाणी तुमची. अरे गट्टू, ही टोपली उचल. काय गुरु, मी कशाला उचलू? सोन्याची नाणी तुम्हाला मिळणार आहेत, तुम्हीच उचला. तू माझ्याशी वाद घालतोयस? तुझी ही हिम्मत? सोडा मला, सोडा गुरु, सोडा. उचलतो मी ती टोपली, उचलतो. गट्टूने टोपली डोक्यावर ठेवली आणि ते सगळेजण बाजाराच्या दिशेने चालू लागले. बाजारात पोचल्यावर ते तिघजण एका जागेवर बसले. आंबे आंबे आंबे, जादुई आंबे, आंबे जादुई आंबे, जादुई आंबे. जेवढे पैसे द्याल ह्यांच्यासाठी कमीच आहेत. जादुई आंबे, जादुई आंबे, आंबे घ्या आंबे. चिल्लूचा आवाज एका पंडितच्या कानावर पडला. या महाराज, जादुई आंबे घ्या. अरे या आंब्यांमुळे काय जादू होणार आहे? हे तर साधारण आंबे आहेत. तुला तर हे आंबे मला दान देऊन टाकायला हवेत. महाराज, जर मी तुम्हाला हे आंबे दान म्हणून देऊ शकलो असतो तर नक्की दिले असते. पण या जादुई आंब्यांचं एक रहस्य आहे. हे आंब्याचं झाड अचानक एक दिवस उगवलं होतं आणि ह्याला खूप आंबे लागले होते. आणि महाराज, तुम्हाला माहितीये की मी हे आंबे 2 आठवड्यांपूर्वी तोडले होते, पण अजूनपर्यंत हे एकदम ताजे तवाने आहेत. मी तर ह्या आंब्यांना राजाच्या महालात नेऊन देऊन मोठं बक्षीस मिळवू इच्छित होतो. पण मी तर खूपच लहान आहे ना, राजापर्यंत कसा पोहोचू? म्हणून इथेच विकतो आहे. मी हे आंबे विकत घेऊन राजाकडून याच्या बदल्यात मोठं बक्षीस मिळवू शकतो. काय किंमत आहे या आंब्यांची? पूर्ण टोपलीची 30 सोन्याची नाणी. हे तर खूप जास्त आहे. पण राजाचं बक्षीस सुद्धा खूप मोठंच असेल. ठीक आहे, दे मला. मोटूराम आणि गट्टू चिल्लूची हुशारी बघून दंग झाले. मग ते तिघजण सोन्याची नाणी वाटू लागले. 10 माझे, 10 गट्टूचे आणि 10 तुझे मुला. नाही, मला सोन्याची नाणी नकोयत. मी तर माझी सोन्याची नाणी त्याला देईन जो सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे. दे मग मला दे. गुरु, मी तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान आहे. अच्छा, मग हे घे. दोन्ही चोर आपापसात भांडू लागले आणि चतुर चेल्लू सगळी सोन्याची नाणी घेऊन पळून गेला.